नांदेड़ के गिरिन जुमरे में आ जाने की खबरों के बाद आवाम का हुजूम सड़कों पर बिला झिझक निकल आया है। ऐसे में पुलिस ने सख्ती शुरू कर दी है। नांदेड़ के ग्रीन कैटेगरी में आ जाने की खबरों के बाद नांदेड़ के लोगों में कोरोना का खौफ कम हो गया है, जिसके बाद लोग सड़कों पर दिखाई दे रहे हैं। ऐसे में पुलिस महकमे ने अपनी सख्ती में तेजी लाई है। पुलिस ने चौराहों पर बिला जरूरत घूमने वालों को जुर्मानों के साथ साथ आर्जी सजाएं भी दी हैं। जिला एसपी विजय कुमार मगर ने आवाम से अपील की कि ग्रीन कैटेगरी के नाम पर लॉकडाउन खत्म नहीं हुआ है, इसलिए अपने घरों पर ही रहें। लॉकडाऊन काही उठलेला नाही आहे। जो पहिलाच आपला लॉकडाऊन ज्या पद्धतीने आपण सगळं करत होतो तसाच लॉकडाऊन आहे। लोकांना व्हॉट्सअपवरून किंवा इतर काही मेसेजवरून किंवा ग्रीन झोन झाला यामुळे लॉकडाऊन उठला आहे अशा पद्धतीचा काही लोक गैरसमज करून घेत आहेत आणि रस्त्यावर येत आहेत। आपण निश्चितपणे ग्रीन झोनमध्ये आहोत, परंतु या संबंधीची कोणतीही आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेब किंवा आम्हाला अद्यापपर्यंत त्या आलेले नाहीत आणि त्यामुळे लॉकडाऊन हा उठलेला नाही। आजपर्यंत आपण सुमारे 800 केसेस दाखल केलेल्या आहेत गुन्ह्याच्या, त्याचबरोबर 500 व्हेकल्स आपण जप्त केलेले आहेत। अद्यापही यामध्ये आम्ही जे पूर्वीची चालू आहे तसेच करत आहोत। दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की यामध्ये लोक विनाकारण आपल्या गाडीवरती अत्यावश्यक सेवेचे पास ठेवून किंवा हे करून पासेस गळ्यात घालून फिरत आहेत। यांनासुद्धा आता स्ट्रिक्ट केलं जाईल। अननेसेसरी फिरू नका या बाबतीत त्यांना वारंवार सूचना दिल्या जातात आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जर पकडलं की लोकल लेवलच्या काही नेत्यांना पुढं करून त्यांना सोडण्यासाठी बाध्य केलं जातं। परंतु कालच मी ट्रॅफिक पोलीस निरीक्षकाला आणि माझे दोन्ही एसडीपीओंना सूचना दिल्यात की अजिबात अशा लोकांना सोडायचं नाही। आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये एकंदरीत जो कंट्रोल आपण ठेवत आहोत प्रतिबंधात्मक उपाययोजनाद्वारे आत्तापर्यंत इतका चांगला कंट्रोल आलेला आहे। लोकांनी काही दिवस सहकार्य करावं। अशा परिस्थितीमध्ये बाहेरनं आलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जर आपल्याकडे लागण झाली किंवा काही प्रादुर्भाव झाला तर याच्यापेक्षा कठीण परिस्थिती येईल। त्यामुळे बाहेर येऊ नका, घरात थांबा। थोड्या दिवसासाठीचा प्रश्न आहे। आपण ही चेन तोडत आलेलो आहोत। जवळजवळ 70-80% आपलं काम पूर्ण झालेलं आहे। आता लोकांनी बाहेर येऊ नये अशी मी पोलीस अधीक्षक म्हणून विनंती करतो।